नमस्कार, मी सुरेश चव्हाण. लोकसाक्षी न्यूजमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. खरं तर आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या महिला काम करत असतात त्यांच्या मुलाखती घेऊन आपल्यासमोर प्रेझेंट करत असतो. आज देखील आपण नाशिक गंगापूर रोड या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी घुंगरू डान्स स्टुडिओच्या संचालिका केतकी चौधरी मॅडम आपल्यासोबत आहेत. खरं तर नृत्यांगना म्हणून त्यांची एक ओळख आहेच, परंतु कुठेतरी आपला एक प्रवास असतो आणि तो खडतर प्रवास करून आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असतो. त्या माध्यमातून आपण असंख्य विद्यार्थी देखील घडत असतो. या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडे जाणून घेतोय. सर्वात आधी मॅडम, या कार्यक्रमात खूप स्वागत. धन्यवाद. या चर्चेकडे येण्यापूर्वी मी खरं तर एक आपला जो प्रवास असतो की मला एक क्षेत्रात यायचंय, काय कसं तुम्हाला म्हणजे वाटले की सुरुवात करावी, किंवा एक लहानपणापासून आपलं कुठेतरी एक आवड देखील असते, काय सांगा? म्हणजे मी सुरुवात असं करीन की जसं तुम्ही म्हटले लहानपणापासून आवड असते, तर 3 वर्षाची होती मी आणि सगळ्यांचाच आयडल सगळ्यांनी बघितलेलं आहे. माधुरी दीक्षित परफॉर्मन्स करत असते, डान्स करत असतात, त्यांचे कायम व्हिडिओज वगैरे हे असतात, फिल्ममध्ये त्या आहेतच हिरोईन म्हणून. तर लहानपणी एक असं क्रेज होतं की माधुरी स्टाईल करायचे डान्स आणि एक 3 वर्षाची असताना मग शाळेकडनं एक मला संधी मिळाली की असं असं स्टेट लेवलचं कॉम्पिटिशन होतं आणि मग मी त्याच्यात परफॉर्मन्स दिला. आणि गाव आमचं पण गावच आहे गुजरातला, वापीच्या जवळच आहे भिलांड. तिथे मी तो एक मग त्या कॉम्पिटिशनला आई आणि माझी बहीण होती, ती मला घेऊन गेली आणि ते कॉम्पिटिशनचा रिझल्ट संध्याकाळी लागणार होता. मग तेव्हा मला असं आयडिया नव्हती की मी त्याच्यात येईल किंवा हे येईल, पास आउट किंवा प्राइज मिळेल का नाही मिळेल. आणि मग नंतर त्याच्यामध्ये कळलं की पहिल्या नंबरनी मी विजेती झाली होती. आणि मग मला हळूहळू मग त्याच्यातला इंटरेस्ट तो वाढत गेला. मग गुजरातमध्ये गरबे फेमस आहेत, मग गरबा खेळायला वगैरे जायचे ना, तर लोक असं गरबा स्टॉप करून सांगायचे की नाही नाही, ह्यांचा माधुरीचा डान्स होऊन जाऊन द्या. असं करत 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 ते मी एक नॉलेज म्हणा किंवा हे म्हणा, मग 10th नंतर मी डान्स बसवायला लागली. गावातलेच मुलांना जे कोणी डान्स क्लासला जाऊ शकत नाही किंवा अशा महिला की ज्या घरातच आहेत, आवड आहे पण घरातच थांबलेल्या आहेत, अशा महिलांना मी कनेक्ट करत करत त्यांचे प्रोग्राम्स घेत गेली. आणि मग ते नॉलेज वाढत गेलं हे करत. पण कुठेतरी असं वाटत होतं की अजूनही म्हणजे कलाकाराला एक नेहमी वाटत असतं की आपल्याला शिक्षण कधी कमी नाही होता पाहिजे, ते वाढत जावं जे पण आहे नॉलेज ते. तर मला असं कमी वाटायचं कुठेतरी आपण कमी पडतोय. मग लग्न झालं, लग्नानंतर नाशिकला आली आणि नाशिकला आल्यानंतर मग मला वाटलं की नाही आता आपण त्याच्यामध्ये हे करूया, कारण गाव असल्यामुळे तिथे जास्ती करून डान्सला एवढं हे नव्हतं की त्याच्यात शिक्षणासाठी पुढे काहीच वाव नव्हता. मग नाशिकला आल्यानंतर कळलं की इथे डिग्री पण घेता येते आणि मग मी KK वाघ कॉलेजला ऍडमिशन घेतली आणि मग माझा कथ्थकचा जो प्रवास आहे तो मी तिथे सुरू केला. त्याच्या आधी मी गांधर्वाच्या परीक्षा दिल्या रेखाताईंकडे, 4 वर्ष रेखाताईंकडे होती. त्याच्यानंतर मग मी सुमुखीताई, डॉक्टर सुमुखी अथणी म्हणून आता माझ्या गुरु आहेत, त्यांच्या थ्रू मी कथ्थकमध्ये BA ची डिग्री घेतली आहे आणि तो प्रवास करत मग इथपर्यंत आली. आणि मग नाशिकमध्ये जसं एक महिलांना कनेक्ट करण्यासाठी म्हणून गरबा वर्कशॉप माझे 11 वर्षापासून नाशिकमध्ये चालत आहेत आणि मोठे मोठे ग्रुप्स मग मला बोलवायला लागले. नक्कीच. खरं तर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तीच गोष्ट तुमच्याबद्दल झाली आणि तेव्हापासून सुरुवात झाली तर आतापर्यंत त्याच्यामध्ये सातत्याने आपण काम करताय. एक समाधान असेल तर काय सांगाल? म्हणजे समाधान हेच आहे की याला म्हणतात ना की या स्टेजला येण्यासाठी एक अनुभव खूप महत्वाचे असतात आणि 37 वर्ष मला लागले ते अनुभव करत करत इथपर्यंत यायला. आणि कुठेतरी असं वाटायचं की कधीतरी कोणी म्हणायचं की अरे असा डान्स परफॉर्मन्स आहे तर तू करशील का. तर मग एक त्या स्टेजवर गेल्यानंतर मला असं वाटायचं की जो फील मला यायचा किंवा हे वाटायचं, तर ते जास्ती समाधान माझ्यासाठी होतं की घरातलं करून, मुलांचं बघून आणि सगळंच म्हणजे फॅमिलीला सांभाळून, सासरची माहेरची आणि हे सगळं करून एक आपलं नाव पण सांभाळून या गोष्टी करण्यासाठी मग मला ते वाटायचं की नाही आपले घरचे समाधानी आहेत, मग आपण पण त्याच्यामध्ये. पण तो आनंद मला जो मिळाला तो म्हणजे मी म्हणतो ना की व्यक्त नाही करू शकत की आहे, म्हणजे अजूनही त्याच्यामध्ये मी माझं समाधानी आहेच. वा वा. मग अशी चर्चा करत असताना अजून एक गोष्ट मला जाणवली की हे ध्येय प्राप्त करत असताना किंवा स्वतंत्र काहीतरी आपलं स्टुडिओ तुम्ही स्टार्ट केलेलं आहे, अजूनही तुमचे गुरुवर त्यांच्या तुम्ही संपर्कात आहात, तिथे देखील तुमच्या सगळ्या गोष्टी चालू असतात, परंतु
काही अडचणी येत असतात आपण जेव्हा सुरुवात करत असतो, आणि काही लोक आपल्याला काही सपोर्ट करणारे असतात, काही लोक जरा कुठेतरी त्यांच्या वतीने जर बघायला गेलं तर थोडासा विरोध देखील करत असतात. तो विरोध देखील आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो. मागची चर्चा करताना मला ते जाणवलं की जेव्हा तुम्ही जायचं कुठे एखाद्या शॉपला, वर्कशॉपला म्हणा किंवा काय, तर बाकी बोलणारे बोलत असतात, परंतु खंबीरपणे साथ देणारे तुमचे मिस्टर आणि ते तुमच्या बाजूने असल्यामुळे ते सहजरित्या झालं. तो एक अनुभव काय सांगा? हा सांगेल की एक लहानपणी आपण जेव्हा ते करत असतो तेव्हा सगळ्यांचा सपोर्ट असतो माहेरचा, की नाही आई वडील आहे, भाऊ आहे, सगळेच आहेत, आणि तेव्हा कुठे जाणवत नसतं. ते 20 वर्ष आपण माहेरी घालवत असतो आणि सगळ्याचीच मुभा असते, गाडी, हे पैसे, सगळ्याची. 20 वर्षानंतरचं पुढचं आयुष्य जे असतं ते आपण सासरी घालवत असतो, आणि सासरी जो सपोर्ट महत्वाचा असतो तो नवऱ्याचा आणि सासू सासऱ्यांचा, दीर जावांचा, मुलांचा. तर त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की सासरकडनं पण माझा अनुभव नक्कीच चांगला होता, कारण मला आई वडिलांनी, सासू सासऱ्यांनी सगळ्यांनीच सपोर्ट केला, त्यामुळे मी आज इथपर्यंत आली. आणि जो अनुभव तुम्ही म्हणताय की वाईट अनुभव पण आयुष्यात येत असतात, जसं की म्हणजे घरी सपोर्ट जरी असला तरी बाहेरच्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा चांगला असेल असा नसतो. समजा मी एखाद्या गरबाला रात्री खेळायला जरी गेली तर तिथे बघणारे हजारोनी लोक असतात, त्यांना हे माहिती आहे की ही चौधऱ्यांची सून आहे, पण बाकीच्यांना माहिती नसतं, जे ओळखीचे आहेत त्यांनाच. मग तो पण एक कुठेतरी स्पॉट यायचा की अरे ही इथे एवढे 12:30 वाजता नाचतीये. मग कुठेतरी मग घरी पण ते व्हायचं की अरे 12:30ला तू 1 वाजता तू येत नको जाऊ. हे पण गरब्याचे इव्हेंट हे रात्रीच खेळले जातात. मग माझ्या मिस्टरांनी सांगितलं की नाही, हिला करायचं आहे ना. मग तेव्हापासून ते आतापर्यंत तो खंबीरपणे माझ्या इतका पाठीशी उभा आहे की कुठलाही इव्हेंट असो, तो कधीही बाहेर जा, इव्हेंट संपल्यावर तो गाडी घेऊन उभा असतो अजूनही. तर त्यामुळे वाईट अनुभव पण आले मला आणि चांगले पण. तर त्या ह्याच्यातनं मी आजपर्यंत आली. नक्कीच. खरं तर त्याचं श्रेय त्यांना दिलं गेलं पाहिजे, कारण त्यांच्या सपोर्ट शिवाय हे अशक्य आहे. घुंगरू स्टुडिओ जर बघायला गेलं तर आत्ता कुठेतरी नावारूपाला आहे, परंतु केतकी चौधरी हे नाव जर बघायला गेलं तर सर्व सुपरिचित असं आहे. म्हणून आता मी खरं तर मेन आपल्या डान्स अकॅडमीकडे येणार आहे, कारण नक्कीच आज अशा बऱ्याचशा महिला आहेत, मुली, की त्यांना या क्षेत्रात यायचे किंवा आपल्याकडे क्लास जॉईन करायचं. तर विशेष करून काय काय आपल्याकडे? कथ्थक तर आहेच, पण बाकी जसं की महिला, मी म्हटलं तुम्हाला की मुली आणि मुलं हे नाशिकमध्ये आता इतके डान्स स्टुडिओ झालेले आहेत आणि कथ्थकचे क्लासेस पण गल्लोगल्ली झालेले आहेत. तर असं बघायला गेलं तर त्यांना लगेच चान्स मिळतो किंवा त्यांना एक स्टेज पण दिलं जातं. पण अशा लेडीज ज्या आहेत की त्यांना आवड आहे आणि पैशाचा प्रत्येकाकडे विषय नसतो, पण एक सपोर्टचा विषय असतो किंवा थोडंसं एक त्यांना वाटत असतं की नाही, लेडीज आहे तर लेडीजनी शिकवलं पाहिजे. तर मुलांकडे शिकताना थोडंसं त्या ऑकवर्ड फील करतात. मग गरब्यामध्ये त्यांना ते जाणवलं शिकवताना. जसं लास्ट टाइम मी आता मागचं जवळजवळ 1001 महिला माझ्याकडे शिकायला होत्या. सीपी ऑफिसचं घेतलं होतं, ग्रामीणचं मी घेतलं होतं, पोलिसांचं. तर अशा महिला कनेक्ट झाल्या आणि त्यांच्या थ्रू त्यांना पण कळलं माझी शिकवण्याची पद्धत आणि हे. मग त्यांनी ते मला कनेक्ट झाल्यामुळे ते माझ्या डान्स स्टुडिओला त्यांनी भेट दिली आणि आज त्या आनंदी आहेत ज्याच्यात तुम्ही शिकवते. तर आज आमच्या इथे बघायला जाल तर तुम्ही कथ्थक, सेमी क्लासिकल, बॉलिवूड, गरबा, फोक डान्सेस, जसं की आता कोणाला मंगळागौरीचे पण खेळ खेळायचे आहेत तर त्या महिला येतात, भजनी मंडळातल्या महिला येतात. तर असे एक वेगवेगळे डान्स फॉर्म मी तिथे घेत असते. आणि वेस्टर्नसाठी माझे टीम मेंबर्स पण आहेत, तर त्यांना बोलवलं की ते पण माझ्या सपोर्टला असतातच. हे सर्व करत असताना तुम्ही लोक पण खूप जोडलेत, म्हणजे काही सामाजिक संस्था असतील किंवा आपल्याच प्रभागातील नगरसेविका असतील, नगरसेवक असतील, सर्वच लोकांशी तुमचा संबंध खूप चांगल्या पद्धतीने आला आणि त्यांचे देखील काही इव्हेंट्स तुम्हाला करायला मिळाले. काय सांगा? म्हणजे मी म्हणेल ना की सोशली मला लहानपणापासून आवड होती की रस्त्यात एखाद्या कोणाला गरीबाला जरी बघितलं तर मला कुठेतरी वाटायचं की आपण जे खातो आहे ते त्यांनी पण खाल्लं पाहिजे. तर त्या थ्रू मी एक सोशली ह्याच्यामध्ये उतरली आणि नाशिकला आल्यानंतर 10 वर्षापासून कल्याणी महिला संस्था आहे सुनीता मोडक ताईंची, त्याला मी अटॅच झाली आणि हळूहळू त्याच्यातनं कळत गेलं की करोना काळामध्ये जवळजवळ 51 मुलं अशी होती की त्यांना खाण्यासाठी पण काही गोष्टी नव्हत्या. मग त्यांचा कॉल आला की अगं केतकी असं असं आहे. करोनामध्ये घराच्या बाहेर पडणं पण मुश्किल होतं, पण त्या ह्याच्यामध्ये त्या आणि आम्ही मिळून बाहेर पडलो. आम्ही त्यांच्यासाठी दुकानातनं मला जे शक्य होतं, टॉवेल्स म्हणा किंवा हे म्हणा,
मग खाण्याच्या काही सुविधा होत्या. तेव्हा माझी जाऊ ह्याचं पण करत होती, पिठाचं. तर ते पोळ्यांसाठी ते पीठ घेऊन एखाद्या मेसला नेऊन ते भाजी पोळी सगळं बनवून आम्ही पॅक करून त्यांच्यासाठी घेऊन गेलो. असे ते मुलं तेव्हा आम्ही त्यांना हे केलं, तर ते अजून आमच्याकडे आहे संस्थेमध्ये, आम्ही त्यांची हे करतो. त्याच्यानंतर मी सांगेन की त्यांच्या थ्रू मग मला एक सोशली स्टेज मिळाला. आणि आता स्वातीताई आपल्या आहेतच नगरसेविका, त्यांच्या थ्रू मला म्हणाल ना तुम्ही, तर अनेक ग्रुप्स मी जॉईन केले. सखी ग्रुप झाला, आपला दिशा फाउंडेशन झाला त्यांचा स्वतःचा. त्याच्यामध्ये अनेक महिला वेगवेगळ्या पोस्टिंगच्या होत्या. आणि माधुरी कांगणे मॅडम तर आपल्या ग्रामीणच्या या होत्याच SP, त्या चांगल्या माझ्या कलिग्स आहेत. आणि त्यांच्या थ्रू मला एक वेगळे म्हणतात ना की वेगळ्या पोस्टिंगचे लोक पण ओळखीचे झाले. आणि चांगला अनुभव होता की एक सोशली जे करायचं होतं तेव्हा पण, ते हे डान्स फील्ड जपता जपता एक ते पण करायला मिळालं. आणि चांगली लोक जोडली गेली आहेत, त्यामुळे तो जास्त आनंद आहे. नक्कीच. खरं तर माणसाच्या अंगामध्ये असणारा एखादा जो कलागुण असतो ना, तो माणसाला शांत बसू देत नाही किंवा झोप देखील शांतपणे लागू देत नाही. इथपर्यंत आलाय, पुढचं विषय काय? कलाकार तुम्ही म्हटलात म्हणून सांगेल की म्हणतो ना आपण, कलाकाराच्या सतत माइंडमध्ये, म्हणजे आता इथे बसली ना तरी माझी गुरुजीमध्ये जी कोरिओग्राफी करायची ती माइंडमध्ये सुरू आहे, बॅक ऑफ माइंड. तर एक ते सतत चालू असतं. म्हणजे कॉलेजला गेलं किंवा कुठेही गेलं तरी सतत ते माइंडमध्ये असतं की आज न्यू आपल्याला काय लोकांना काय शिकवायचं आहे, किंवा आपल्याकडनं आज लोकांपर्यंत काय जाणार आहे, कुठला चांगला मेसेज जाणार आहे. तर ते माइंडमध्ये असतंच आणि ते घेऊन कायम एक कलाकार चालत असतो. तर मी तेच म्हणेल की प्रत्येकाने विचार असेच ठेवले पाहिजे. आणि कुठेतरी ज्यांची जी कला आहे, की डान्स असंच नाही, जी पण सोशली कला आहे किंवा कोणाला वादनाची असेल, गाण्याची असेल, ती कला त्यांनी जोपासली पाहिजे स्वतःची. नक्कीच. शेवटच्या प्रश्नाकडे येतो. खरं तर बऱ्याचशा महिला अशा आहेत, मुली अशा आहेत, मुलं देखील असे आहेत की त्यांना या क्षेत्राकडे वळायचंय किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायचंय, परंतु मनस्थिती नाही किंवा मानसिकता ती नाहीये आणि डिस्टर्ब झालेले आहेत आणि मला जमेल की नाही जमेल ही कुठेतरी साशंकता मनामध्ये आहे. सो तुम्ही काय आवाहन कराल? मी असं म्हणेल त्यांना की एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात झाली नाही तर ती संपली असं होत नसतं. त्याला मात करून पुढे जायचं असतं. आणि प्रॉब्लेम तर हे माणसाचा जन्म घेतलाय तर आयुष्यभर प्रॉब्लेम्स हे येणारच, छोटे असो किंवा मोठे असो. पण एक लक्षात ठेवायचं की राम हे सुद्धा देव होते, कृष्ण हा सुद्धा देव होता. आणि त्यांना या सगळ्या आयुष्याच्या ज्या गोष्टी होत्या, जेव्हा त्यांनी माणसाच्या रूपात पृथ्वीवरती जन्म घेतला तेव्हा त्यांना या सगळ्या गोष्टी फेस करायलाच लागल्या होत्या. ते एक देव असून आपण तर नॉर्मल माणसं आहोत. तर त्या ह्याच्यातनं आपण हेच शिकलं पाहिजे की जर देवाला तिथनं नाही सुटका मिळाली तर आपल्यालाही मिळणार नाही. तर आज आपण ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत राहून आपल्याला काय करायचंय हे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रॉब्लेम्स हे येत राहणार, त्याला फेस केलं पाहिजे, कुठेही हार न मानता. नक्कीच. जाता जाता प्रेक्षकांसाठी खरं तर बऱ्याचशा महिला मुली असतील की त्यांना आपल्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल आणि त्यांना देखील ऍडमिशन घेऊन आपल्या ज्या काही कलागुणांची जी संधी त्यांना प्राप्त करून घ्यायची असेल तर आपला संपर्क म्हणून पत्ता असेल किंवा इन्स्टा पेज असेल त्याची माहिती. माझं इन्स्टा पेज पण आता घुंगरू डान्स स्टुडिओ म्हणूनच सुरू झालेलं आहे. आणि माझं जे आहे FB वरती पण. आणि मी सांगेल की आपलं गंगापूर रोडला गीतांजली हॉल आहे, तिथे मी ते सुरू केलेलं आहे. आणि जर भेट करायचं असेल तर माझा नंबर तर आहेतच FB आणि ह्याच्यावरती तुम्हाला मिळेलच. तर नक्की तुम्ही भेट द्या आणि एकदा अनुभव घ्या शिकण्याचा. येस, थँक्यू सो मच. खरं तर हे चालतं बोलतं व्यासपीठ आपण म्हणूया, कारण विद्यार्थी घडवण्याचं, नवे नवे कलागुणांना वाव देऊन त्यांना एक कलाकार म्हणून उभं करण्याचं व्यासपीठ आपण म्हणूया, विद्यापीठ आपण म्हणूयात. आणि आमचा उद्देश देखील असाच असतो की अशा महिला की ज्या घराच्या चौकटीत न राहता संसार प्रपंचाचा जो काही राडगाड आहे तो सांभाळून आज सगळ्यांच्या सहकार्याने अशा पद्धतीने स्वतंत्र देखील काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. अशा महिला आणि आपण देखील काहीतरी प्रेरणा घेऊन, एक आदर्श घेऊन आपण देखील असं काहीतरी करू शकतो, हाच एक आमचा उद्देश असतो. आणि मॅम खरं तर आपण हे करून दाखवलंय, एक समाजासमोर आदर्श नक्कीच म्हणूयात. खूप साऱ्या शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी आणि नक्कीच आपण भेटत राहूया, अशा पद्धतीने संवाद साधत राहूया. आणि आपण देखील जर ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा संपर्क करायचा असेल तर आपण एकदा व्हिजिट करा, त्यांच्याशी डिस्कस करा आणि आपण देखील ॲडमिशन घेऊन एक उत्तम नृत्यांगणा म्हणून किंवा उत्तम नृत्याविष्कार आपण करू शकतो हे मात्र नक्की. थँक्यू सो मच.
Thank you.